यांच्या प्रांगणामध्ये हा जो भव्य दिव्य असा नगर भोजनाचा कार्यक्रम गणेश पाटील शिंदे व शिंदे परिवारातर्फे हा जो नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, आजच्या काळात विचार करायला वास्तविक पाहिलं तर काही दान सांगितलेले आहे. एक आहे ज्ञानदान, दुसरं आहे गोदान, तिसरं आहे भूदान, चौथं आहे अन्नदान, आणि मग बाकीचे सुवर्णदान, अर्थदान वगैरे आहे. पण हे प्रमुख 4-5 अन्नदान सांगितलेले आहे. त्याच्यातलं हे एक प्रमुख आहे अन्नदान. कारण मनुष्य जीवन हे अन्नमय प्राणी आहे. जर आपण अन्न ग्रहण नाही करतात तर आपला प्राण जगू शकत नाही. आणि त्या अन्नदानाचं हे शिंदे परिवार एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना तृप्त करत आहे जेव घालून. तरी आज या विमलेश्वराचा किंवा नामदेव महाराजांचा आशीर्वाद त्यांना असंच देऊ इच्छितो की उत्तरोत्तर असंच ह्यांच्या हातून अन्नदान घडो व प्रत्येकाचा आत्मा तृप्त यांच्या अन्नाने हो, हा ज्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देतो. सद्गुरु नामदेव महाराज की जय. त्याचबरोबर गणेश पाटील तुमच्यामुळे बरेच दिवसांनी आमचा सतीश भेटले. सतीश महाराज झालं, शिवाजी महाराज झालं, आम्ही सोबत त्यावेळेस आळंदीला शिकायला होतो. जवळपास 2-3 वर्षानंतर भेटला वाटला. अशात भेट होत नाही, पण गणेश पाटलामुळे जुनी आठवण आमची उजागर झाली. त्याचबरोबर आमचा शंकर हे तर सगळ्यांना ओळखच आहे, सध्याचा प्रसिद्ध आहे, पण आमच्या संस्थांचा आहे, त्याच्यामुळे माझा लाड आहे. त्याला लोक म्हणतात तू महाराजांचा भाऊ आहेस का? तो म्हणतो माझा मोठे भाऊ आहे, मी छोटा आहे आणि दिसतो थोडाफार. त्याच्यामुळे चांगलं कीर्तन करतो. त्याचबरोबर गायक संतोष महाराज, भागवत महाराज आणि घनश्याम, तर हा पण माझाच भाऊ, आमच्यापाशी शिकलेले आहेत आज यांना. आणि समस्त देवराव काका वगैरे आणि आमची बारकरी बालगोपाल, या ठिकाणी सर्वांना एक इच्छितो की प्रत्येकाने बालकासारखं बनवायचा प्रयत्न करा आपल्या मुलामुळे. कारण तुम्ही मोठं झाल्यानंतर आम्ही किती सांगून उपयोग नाही, तुम्हाला कळतंय पण वळत. पण बालवयावर जेव्हा तुमचे संस्कार चांगले होते ते चिरकाळ शेवटपर्यंत. म्हणून सर्वांना एक विनंती करते, आपण हिंदू धर्मात आहोत आणि आपले पोरं कळते होण्याच्या अगोदर त्यांच्या गळ्यात माळी घाला, म्हणजे ती तुमची जोपासना. याच्यात आमचा काहीच फायदा नाही. तर तुम्ही बी वाया गेला तर पोरं बी वाया जाईल. एवढं सर्वांना सांगतो, हिंदू धर्माला जपण्याचा प्रयत्न करा. आपण मरळग मंडळी तर सर्वजण आमच्या शिवाजी महाराजाला सांभाळतायत आणि ते बी चांगले पोरं तयार करायला, त्याच्यामुळे हिंदू धर्माचं संरक्षण आपण करतच आहात आणि इथून पुढे कराल, एवढंच या ठिकाणी सांगतो. विमलेश्वर भगवान की जय. सद्गुरु नामदेव महाराज की होती की महाराजांचं आगमन गावात झालं पाहिजे, माझ्या कार्यक्रमात आले पाहिजे. पत्रिका घेऊन उंबरजला 2दा गेले. महाराजांची एवढी धावपळ चालू आहे. आज महाराजांच्या पाठीमागे भरपूर कार्यक्रम आहेत. पण काल शिवाजी महाराजांनी मला फोन केला, मी महाराजांना फोन करण्याचं धाडस केलं, पण महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, अरे टायमावर जर कार्यक्रम होत असेल तर मी 5 मिनिटं येऊन जायला तयार आहे. आणि मग महाराज आम्ही सकाळी 8 तासानं मी म्हटलं, महाराज तुम्ही याच, पळापळ झाली जाय. अरे म्हणजे इकडं कार्यक्रम एक, दुसरा कार्यक्रम अहमदपूरच्या पुढे आहे, आता तिथं 1 वाजता आणखी जायचं. अरे एवढी पळापळ. मी म्हणलं आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, तुम्ही महाराज या. गणेश पाटलांची खूप इच्छा आहे, एकदा कीर्तनासाठी महाराज गावात आले होते, आता सगळ्यांना दर्शन घ्यायची इच्छा आहे. महाराज तुम्ही या. आणि कधी कधी निर्णय मालकाला बदलावे लागतात.
तर शिष्याचं ऐकावंच लागतं, हे का नाही? त्याच्यामुळं बापानं जरी सांगितलं तरी महाराज एखाद्या वेळेस लेकरांना सांगितलं बापाने ऐकावंच लागतं. तसं महाराज भेटीसाठी आले. इथूनच सगळ्यांनी आता जागेवर दर्शन घ्यायचं आहे. महाराजांना खूप घाई आहे. एवढे 4-5 कार्यक्रम असताना सुद्धा महाराज आले. कोटी कोटी धन्यवाद. सद्गुरु नामदेव महाराज की हर हर अजमरूपिणी प्राण संजीवनं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं कलावल्य जीवोद्धरार्थावतारं कलाकतेजोधिकामोधिवक्रं कलालेशवापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्ण विवस्व संवादभूतो ईश्वरी वै कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विठ्ठला 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 पाडवा ते रामनवमी या मधल्या काळामध्ये 7-8 दिवस आपल्या गावामध्ये दररोज एकांचं महाराज नगर भोजनाचा कार्यक्रम असतो. आज 2 नंबरचं नगर भोजन आहे वाटतं, बरोबर आहे ना? काल एक झालं आणि आज एक आहे. हे 2 नंबरचं आहे, म्हणजे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. गोड असं निवेदन आहे. कीर्तनामध्ये गुरुनाम गुरु सद्गुरू मोठे महाराज अर्थात एकनाथ गुरु नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरत महाराजांचंही आगमन कीर्तनामध्ये लाभलेलं आहे. महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांचे 2 शब्द आपण ऐकून आपलं जीवन आपलं उज्ज्वल झालेलं आहे. आणि आताच गुरुदेव म्हटल्यासारखं मोठ्या महाराजांच्या येण्यामुळं सगळ्याला तर महाराज आनंद झालाच, पण सगळे मित्रमंडळीसुद्धा महाराजांना भेटल्यामुळं महाराजांना खूप आनंद झालेला आहे. म्हणजे 3 वर्षानंतर भेटीचा योग आला असं महाराजांनी आता सांगितल्यानंतर, म्हणजे श्री गणेशा झाला म्हणा, गणेश पाटलानं गणेशा केला यांचा भेटीचा, आणि गोड असा योग प्राप्त झाला. आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी भजनाची सुरुवात केली. पहिली चालही गायली. आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्तपरायण संतोष दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. ज्यांनी पहिली चाल गायली, आपल्या परिसराचं वैभव मरळकमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला वेळ महाराज काढून प्रत्येक हाकेला ओ देणारे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट असं गायन करणारे आमचे भागवत दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आज कीर्तनासाठी श्री हरिभक्तपरायण कमी वेळामध्ये कमी वयामध्ये महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, गोड असं व्यक्तिमत्व आहे, स्वभाव अत्यंत गोड आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या प्रेमाच्या मैत्रीच्या जिव्हाळ्यातून ओलावा निर्माण करणारे आमचे घनश्याम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. देवराव काका आहेत, गोविंद काका आहेत, आमचे तातेराव महाराज आहेत, आमचे पलीकडे काका आहेत. सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व बालवारकरी मंडळी आहे. पक्वजांची गोड अशी साथ आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये ज्यांना 4 महिने राहता येतं नाही, पांडुरंगाची गोड अशी सेवा करता येते. आणि आजरेकर फाडामध्ये ज्यांनी पकवाज वाजवला, आमचे सुंदर असं महाराज व्यक्तिमत्व आमचे सतीश महाराज या ठिकाणी सावंत आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. या साईडला माझे परमित्र परमादरणीय आमचे हरिभाऊ या ठिकाणी उपस्थित झाले, पावडेवाडीकर यांचे या ठिकाणी स्वागत आहे. पकवाज आमचे गोडाशे व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये ज्यांनी सुंदर अशी महाराज संस्था चालवलेली आहे. शेकडो विद्यार्थी त्यांच्या हातातून महाराज तयार झालेले आहेत. आमचे शिवाजीदादा इंगळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत.
इकडे किशन पाटील आहेत, अक्रूर पाटील आहेत, माऊली आहेत, आता सदैव पाटील आहेत, आणखी परिसरातील सर्व. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. आणि आमचे पुयनीकर आज माऊली आहेत, बाबूराव पाटील आहेत, हे सगळं आज उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. प्रति जरांगे पाटील आहे की नाही. मोठे महाराज म्हटले प्रति शंकर महाराज म्हणजे प्रति नामदेव महाराज, एकनाथ महाराज तसं दिसतात, तसे जरांगे पाटलासारखे प्रति जरांगे पाटील. अनिल पाटील हंबर्डे, हे हंबर्डे जावा आहेत का? वा, मग जावायचा थाट कसा असते तर विषयच नाही महाराज. इकडं माता भगिनी आहेत, पुरुष मंडळ आहेत, इकडे काशीनाथ पाटील आहेत. आता परिसरातील सर्व आलेले, गावातील सर्वांच्या चरणी विनम्रपणे माता ठेवतो. गोड अशी ज्यांचं महाराज असं यूट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे, कमी वय आहे पण अनुभव खूप असा तगडा अनुभव आहे. एडिटिंगचा बादशाह म्हणायला काय हरकत नाही. ते म्हणजे लखन पाटील ताडमे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल आहे. हे आता कीर्तन तुम्हाला हे सगळं पुन्हा घर बसल्या ठिकाणी पाहता येणार आहे. ते म्हणजे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांनी आता रील्स बनवली ते म्हणजे रील स्टार आमचे लाडका नामा यूट्यूब चॅनल, ते म्हणजे राजा पाटील वडजे यांचेही महाराज चॅनल आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता आमच्या दादाने गोड अशी आयफोनमध्ये रील्स बनवली. गोपीनाथ कदम वा त्यांची आय डी आहे, त्यांना आय डीला फॉलो करा. असे हे पाहिजे बरं माणसं. हे सगळे मीडिया अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व आलेले आहेत. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. आणि गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते म्हणजे जयवंतराव पाटील शिंदे यांची सिस्टीम आहे. आमचे ऑपरेटर दादा ओमकार देवकते परभणीकर, ओमकार दादा, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. कारण का एवढा मोठा कार्यक्रम करायचा, एवढे दिग्गज गायक वादक बोलवायचे, महाराज बोलवायचे, आणि सिस्टीम जर चांगली नसत तर अक्रूर पाटील काय उपयोगाचं नाही. एका शब्दात सांगू का, म्हणजे मोठ्याची पोरगी करायची आणि ऊस तोडण्याची, तसं जसं जमत नाही तसं एवढी एक नंबरची मंडळी आल्यानंतर सिस्टीम सुद्धा उत्तम लागते. त्यांची सुद्धा गोड अशी जयवंत पाटलाची सिस्टीम आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल देवराव काकाचा कॅमेरा आहे बरं, पण काकाच्या कॅमेऱ्याचा जागा नाही, ते फाईल डिलीट व्हायला. ऐका, गोड असं निवेदन आहे. आता कमी वेळ आहे आपल्याकडे, कमी वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. लक्षपूर्वक ऐका. अभंग आहे निवळोबारायांचा. निवळोबारायांचा अधिकार सगळ्याला माहिती आहे. निवळोबाराय साधे सुधे संत नाहीत महाराज. थोडा इको कमी करा, थोडा आवाज. निवळोबाराय साधे सुधे संत नाहीत. निवळोबारायांची ख्याती सांगू का तुम्हाला? जगाचा मालक निवळोबारासाठी भेटण्यासाठी आला, पण महाराज जगाच्या मालकाला सुद्धा त्यांनी महाराज तेवढा मान दिला नाही. एवढी ज्यांची गुरुनिष्ठा आहे त्यांचं नाव आहे निवळोबाराय. जगाचा मालक पुढे येऊन उभा टाकला आणि निवळोबारायला म्हणतो, निवळोबाराय अहो माझ्या भेटीसाठी, माझ्या दर्शनासाठी जपी तपी अनुष्ठानी सगळेजण घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन राहतात हो, पण त्यांच्या सुद्धा मी ध्यानामनामध्ये येत नाही. पण तुमच्यासाठी मी इथं आलोय हो. एकदा डोळे उघडून मला दर्शन तरी द्या, माझी भेट तरी घ्या. त्यावेळेस निवळोबाराय म्हणायला लागले, देवा तुला काही शास्त्र कळतं का नाही रे? काही नियम आहेत, कुठं कुठं न बोलवता माणसानं झालं नाही पाहिजे. अरे भाऊ, काही ठिकाणी माणसानं बोलवल्याशिवाय जाऊ नये. दुसरं ठिकाण असं आहे बोलवलं तरी जाऊ नये, आणि तिसरं ठिकाण असं आहे तिथं बोलवायची वाट माणसानं बघू नये. कोणते कोणते? दबई आली आता आपल्या बोलण्यावर, दबईच फिरली आता. ऐका ऐका, पहिली ठिकाण कोणतं आहे? तिथं बोलवलं तरी माणसानं जायचं नाही. दुसरं ठिकाण असं आहे बोलवल्याशिवाय जायचं नाही, आणि तिसरं ठिकाण असं आहे तिथं बोलवण्याची वाट सुद्धा माणसानं बघायची नाही. माऊली
ऐका, पहिलं ठिकाण आहे आपल्या पाहुण्याच्या घरी फार मोठा कार्यक्रम आहे. किती श्रीमंत व्यक्ती असला तरी जर त्यांना आपल्याला आमंत्रण नाही दिलं तर तिथं माणसानं न बोलवता कधी जायचं नाही. आता मी हंबर्डे पाटील म्हणू का जरंगे पाटीलच म्हणू? जावायचं म्हणतो आहे का नाही? जाऊ द्या. ऐका, जावाय कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असला म्हणजे आपला पाहुणा असला, त्याला जर आपल्याला आमंत्रण नाही दिलं पहिलवान तर तिथं न बोलवता जायचं नाही. दुसरं ठिकाण असं आहे बोलवलं तरी जायचं नाही. हे कोणतं ठिकाण आहे? पार्टी असेल, पार्टी थंड पाण्याची म्हणालो बरं. तिथं पार्टीला बोलवलं तरी माणसानं जायचं नाही. पण तिसरं ठिकाण असं आहे तिथं माणसानं बोलवायची सुद्धा वाट बघायची नाही. कळालंय? विमलेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये नगरभोजनाचा कार्यक्रम आहे, अन्नदान आहे आणि संकीर्तन सोहळा ठेवलेला आहे. असं म्हणत बसायचं नाही कीर्तनासाठी मला बोलवलं नाही. भावेरी गावया, भावेरी गावया, तिथं न बोलवता माणसानं गेलं पाहिजे. कळाले ना? अखंड हरिनाम सप्ताह समजले ना? कथा आहे. तिथं म्हणत बसायचं नाही मरळ कळाने आम्हाला बोलवलं नाही. तिथं न बोलवता माणसानं गेलं पाहिजे. कारण का इथं आपला उद्धार निश्चित आहे म्हणून इथं न बोलवता आलं पाहिजे. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी घावया. इथं आलं पाहिजे. देवा, अरे काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये. तू तर जगाचा मालक आहे. तू न बोलवता का आलाय सांगा ना? निवडोबर आहे सांगतात आम्ही तू जरी देवा तुकयाचा धावा देवा. तू जरी देव असला तरी मला तुझं काही देणं घेणं नाही. मी तुला ओळखीतच नाही. काय कामाचं आहे? तुझं गरजच नाही मला इथं. मी तुला ओळखत नाही. प्रार्थील्या वाचोनी आलासी का वावा, प्रार्थील्या वाचोनी आलासी का, प्रार्थील्या वाचोनी आलासी का, प्रार्थील्या वाचोनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, लागी येथे बोलाविले कोणी हो, प्रार्थील्या वाचोनी आलासी का, हो प्रार्थील्या वाचोनी आलासी का. बोलाविले कोणी लोकांमध्ये येते, बोलाविले कोणी हो, प्रार्थील्या वाचोनी आलासी का, हो प्रार्थील्या वाचोनी आलासी का. येथे तुझ लागी
बोलाविले कोणी प्राथिल्या वाचोनी आला सिका ओ प्राथिल्या वाचोनी आला सिका न बोलवता कशाला आला म्हणे देवा, आम्ही तुला ओळखत नाही हे असे म्हणणारे कोण आहेत? निळोबार आहेत. आणि त्या निळोबाऱ्यांचा आज अभंग आहे. निळोबाराय सांगतात महाराज, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. या जगतामध्ये संतांनी मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, ही शास्त्र पद्धती आहे. आता बघा, विमलेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये आज नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. हे नवीन परंपरा सुरुवात झाली असं नाही पाटील, ही जुनी परंपरा आहे. ही आपल्याला घालून दिली परंपरा आहे, ही आपण पुढं जोपासतोय. आणि त्या घालून दिलेल्या परंपरेवर दाखवून दिलेल्या मार्गावर माणसानं चाललं पाहिजे. वाट दाखवणारे माणसं जीवनामध्ये असावे लागतात. जीवन जगत असताना माणसाला वाट दाखवणारा व्यक्ती पाहिजे. बरं हरिभाऊ, वाट दाखवणारा, बरं वाट लावणारा नाही. पण सध्या वाट दाखवणारे कमी आहेत, वाट लावणारे जास्त आहेत महाराज. वाट दाखवणारा व्यक्ती अत्यंत महत्वाचा आहे. वाट दाखवणारा जर व्यक्ती जीवनामध्ये चांगला मिळाला तर आयुष्याचं सोनं होतं महाराज, ध्यान ठेवा. ऐका, वाक्य पुढचं आहे, लक्षपूर्वक ऐका. एखाद्या वेळेची पंगत जर चुकली तर एका वेळेचं जेवण जाईल, पण एकदा माणसाच्या जीवनातली संगत चुकली, आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून माणसाचा प्रवर्तक जो आहे ना, मार्गदर्शक आहे ना, तो चांगला असला पाहिजे. अक्रूपाटी वाट दाखवणारे भरपूर आहेत, पण शास्त्र सांगतं प्रत्येक लोकांनी दाखवलेल्या मार्गावर जायचं नसतं. 7 लोकांचं मार्गदर्शन जीवनामध्ये कधी सुद्धा अवलंब करायचा नाही आणि 7 लोकांनी सांगितलेला मार्ग कधी सोडायचा नाही. 7 लोकांचं कधी ऐकायचं नाही. 7 लोकांनी सांगितलं तरी अनुकरण करायचं नाही आणि 7 लोकांना जरी म्हणलं तरी त्याच्या मार्गावर जायचं नाही. कोणते कोणते 7 आहेत ते 7 सांगतो. 7 लोकांचं ऐकायचं नाही आणि 7 लोकांचं ऐकल्याशिवाय राहायचं नाही. हे पहिले 7 सांगतो आधी, नंतर 7 ठेवतो. ते 7 सांगितले पुन्हा 7 घेऊन जातो. ऐका पहिले 7 ऐका पहिले आधी. खरं मूर्ख, स्वेच्छाचारी, तार्किक, अनुभव शून्य, या लोकांचं कधी ऐकायचं नाही महाराज. अनुभव शून्य. आणखी अगुणश्च, अगुणज्ञ, मतस्थिरो न तेषां पार्श्व गच्छयो हो. अशा माणसाच्या संगतीतही राहायचं नाही आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर सुद्धा जायचं नाही. कोणते कोणते? खरं, मूर्ख, स्वेच्छाचारी, तार्किक, अनुभव शून्य, अगुणज्ञ, मतस्थिरो न तेषां पार्श्व गच्छयो हो. हे 7 आहेत बरं शिवाजी दादा. ह्या 7 लोकांचं कधी मनाव घ्यायचं नाही आणि यांच्या संग कधी राहायचं नाही आणि यानं दाखवून दिल्या मार्गावर कधी गणेश पाटील जायचं नाही. पहिला कोण सांगितला? खरं म्हणजे काय काका? खरं म्हणजे काय? खरं हो, खरं म्हणजे काय? खरं म्हणजे काय? खरं म्हणजे सत्य. खरं म्हणजे सत्य. आणि खर म्हणलं जी नाही हो. खरं म्हणजे सत्य आणि खर म्हणलं की खर म्हणजे गाढव. आणि गाढवाचं कधी ऐकायचं नाही. एक शाने माणसं म्हणतात बघा जुने, कुत्र्याच्या पुढं कधी जायचं नाही, म्हणजे कुत्र्याच्या पुढं कधी पळायचं नाही आणि गाढवाच्या पाठीमागं कधी चालायचं नाही. कुत्र्याच्या पुढं जर पडलं तर एक दिवस कुत्रं चावल्याशिवाय राहणार नाही आणि गाढवाच्या पाठीमागं चाललं तर एक दिवस गाढव लात मारल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी गाढव 4 पायाचे असतात असंही नाही. लय अवघड असतं महाराज. मग गाढवाच्या कधी नादा लागायचं नाही. पहिला कोणता आहे? खरं. दुसरा मूर्ख. मूर्ख व्यक्तीच्या कधी नादा लागायचं नाही आणि त्यानं दाखवलेल्या मार्गावर जायचं नाही. मूर्ख याचं विशेषण करायची गरज नाही, सगळ्याला माहिती आहे. खरं, मूर्ख, स्वेच्छाचारी म्हणजे स्वइच्छेनं करणारा, काही मनोमार्गानं चालणारा. आणि अशा माणसाचं कधी जीवनामध्ये संगती करायची नाही आणि त्यानं दाखवून दिल्या मार्गावर कधी चालायचं नाही.
कोणता? स्वेच्छाचारी. चौथा शब्द आहे, शास्त्रकार सांगतात तार्किक. तार्किक म्हणजे काय? तार्किक म्हणजे तर्क काढणारा. आणि तर्क काढणाऱ्या व्यक्तीच्या नादाला कधी लागायचं नाही. नाही नाही नाही, असे माणसं संगतीतून काढून टाकले पाहिजे संतोष दादा. अशा माणसाची संगत सुद्धा जीवनात काही उपयोगाची नाही. महाराज तुकोबारे सांगतात, यांचा संग टाकून द्या आणि भगवताचं चिंतन करा. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. तार्किकाचा संग पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. तर्क काढणाऱ्या माणसाच्या जीवनापासून लांब गेलं पाहिजे. अशा माणसाला जीवनामध्ये जवळ घ्यायचं नाही. कोण माणूस? तर्क काढणारा. काय काय माणसाला तर्क काढायचा लई नाद असतो. कसलंही निवेदन करा, काही करा, काही करा, मध्ये काहीतरी काढतेच. हे नाही झालं तर काय करावं, ते नाही आलं तर काय करावं. अरे गुन्हा बस की. तर्क काढत माणसाला. आमच्या गावात एक तर्क काढणार माणूस आहे, अक्रोपाटी. लईच बोलायचा ना, काहीतरी आगाव बोलणार. आमच्या गावात एका पोरीची सोयरीक जमली आणि ती पाहुणे आली. बाजा वाजवला का लग्नामध्ये. सोयरीजवळ आले गणेश पाटील. आता त्याला आमचे वडील म्हणले, अरे बोल जाऊ नको, तू बोललास काहीतरी वाटळ होते, तू बोल जाणो. आमच्या वडिलात ऐकलं, बोललं नाही. आमचा चुलत भाऊही म्हणला, बोल जाऊ नको बरं, चांगले मोठे मोठे माणसं आहेत, सोयरे आहेत, सोयऱ्याच्या देखत बोल जाऊ नको, शांत बस. दोनदा तीनदा सगळ्यांनी सूचना दिली. तेवढ्यामध्ये पाहुणे जवळ आले. पाहुणे येऊन बसल्या बसल्या मध्ये सुडबुड करते. लोकांना कळाले, हे आता काहीतरी बोलते. लोकांना सांगितलं, अरे बोल नको, माईच्यान तुला सांगालो, तू लोकांच्या काही पुढं जाऊ नको, तू बोल नको, गुन्हान बजाय तर्क काहीतरी काढतोस. अरे मला सकाळपासून 10 जण सांगायला, म्हणला बोल नको, बोल नको, बोल नको. मंडप जळा तरी बोल नको आहे म्हणला. तुला 10 वेळेस सांगितलं बोल नको की रे, गुन्हान बस की. म्हणला वा रे वा, सकाळपासून तुमचंच ऐकावं. म्हणला बोल नको, बोल नको, बोल नको. नवरी पळून गेली तरी बोल नको. किती अवघड आहे सांगा. बिनकामी तर्क काढणारा व्यक्ती जीवनामध्ये जर त्याचा आपला जर स्वीकार केला तर माणसाच्या जीवनामध्ये काहीच फलश्रुती मिळणार नाही. म्हणून तार्किकाचा टाका संग. तार्किक माणसाचं कधी जीवनामध्ये ऐकायचं नाही. किती नंबर झाला? 4 झाले का? खरं, मूर्ख, स्वेच्छाचारी, तार्किक. किती झाले? 4. अनुभव शून्य. ज्याला कसला अनुभव नाही त्याचं कधी ऐकायचं नाही. ज्याला पकवाजातलं कळत नाही, ज्याला गायनातलं कळत नाही, त्यानं म्हणावं का इथे येऊन बेसोर झालंय म्हणून म्हणावं का? ज्याला पकवाजाचं काय कळत नाही त्यामध्ये महाराज तिकूनच कसं काय सतत थापा टाकायला, कधी कधी इकूनही महाराजाला हाणत जाणार. काय कसं कसं जमल रे महाराज. जिथलं तिथं अनुभव जर नसेल काय उपयोगाचं नाही. ब्रह्मचारी माणसाला सुखदुःखाच्या संसारातल्या गोष्टी सांगून काय उपयोगाचं? काय उपयोगाचं नाही. आता महाराज गेले, पण महाराजांच्या पुढे महाराज किती प्रकारचे लोक येतात. महाराजापाशी म्हणतात, महाराज म्हणजे बायको ऐकण्यात आली. महाराज म्हणतात, मला माहीतच नाही तुला काय. ज्याला अनुभव नाही ज्याच्यातला विचारा ना, जे पाहिजे ते विचारा, पण कसलंही काही विचारायचं असतं का? ज्या क्षेत्रातला अनुभव नाही, ज्या क्षेत्रातला तिळमात्र अनुभव नाही, अशा व्यक्तीला कधी विचारायचं नाही. अनुभव शून्य. चला किती झाले दाजी? किती झाले? 5 झाले. अनुभव शून्य. अगुणज्ञ, ज्याच्याकडे गुण नाही, अगुणी मनुष्य, अगुणी. आणि अशा माणसाला काही उपयोगाचं नाही. अगुणज्ञ. मतस्थिरो, ज्याची मती स्थिर राहत नाही, म्हणजे मनोमार्ग जसं म्हणलं तसं. कीर्तनात बसलं की मस्त वारकरी व्हावा वाटते, पकवाज ऐकला की पकवाज वादक व्हावा वाटते, चाल ऐकली गायक व्हावा वाटतं, हे हार बिर जाताना पाकिट बघितलं की महाराज व्हावा वाटतंय, आणि माळेगावाला की
आहे का नाही पैलवान व्हावं वाटते असं म्हणा हो जसं माणसाची बुद्धी कल बदल तसं वाटोळ सुटली तिकडं वार असतं का नाही तसं असा मन ज्याचं स्थिर नाही एका मतावर स्थिर राहत नाही ठाम राहत नाही आणि अशा माणसाची संगत कधी जीवनात करायची नाही करह मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मतस्थिरो न तेषां पार्श्व गच्छयो हो विठाला या 7 लोकांचं कधी ऐकायचं नाही चला मग महाराज 7 लोकांचं ऐकायचं नाही मग ऐकायचं कोणाचं तर शास्त्रकारांनी सांगितलं या 7 लोकांचं ऐकायचं नाही आणि 7 लोकांचं ऐकल्याशिवाय राहायचं नाही ते कोणते 7 आहेत कोणाचं ऐकायचंय तर याच्या पुढचा श्लोक आहे कोणता ऐका वेदानुगामी सत्शीलः धर्मात्मा पुण्यवानः श्रुती स्मृती अनुभवरूपस्य तेषां पार्श्व गच्छयोः विठ्ठला सात लोकांचं ऐकायचं नाही 7 लोकांचं ऐकल्याशिवाय राहायचं नाही कोणते 7 लोक आहेत ऐका वेदानुगामी सत्शीलः धर्मात्मा पुण्यवानः श्रुती स्मृती अनुभवरूपस्य तेषां पार्श्व गच्छयोः वेदानुगामी ज्याला वेदाचा अध्ययन माहिती आहे ज्याला वेद माहिती आहे अध्ययन केलेला आहे आणि पुरोगामी वेदाचं अध्ययन केलेला व्यक्ती आहे ना अशा माणसाचं ऐकलं पाहिजे संत महात्मे सांगतात तुकोबाऱ्या सुद्धा सांगतात वेदाचं सुद्धा आम्ही ऐकतो महाराज बरोबर आहे का नाही वेदाच्या पाठीमागं मुनी जातात म्हणून आम्ही त्यांचं ऐकतो वेद मार्गी मुनी गेले त्याची आम्ही चालिलो त्याची आम्ही चालिलो त्याची आम्ही चालिलो वेद मार्गी मुनी गेले त्याची आम्ही चालिलो त्याची आम्ही त्याची आम्ही चालिलो मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो तुझी मार्गी चालिलो त्याची मार्गी चालिलो वेद मार्गी मुनी गेले त्याची आम्ही चालिलो त्याची आम्ही चालिलो त्याची आम्ही वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो वेदानुगामी यांचं ऐकलं पाहिजे सत्शील जो शिलवान आहे त्याचं ऐकलं पाहिजे शिलवान म्हटलं कळतं कुलवान शिलवान नीतिवान अशा माणसाचं ऐकलं पाहिजे महाराज सत्शील व्यक्ती असतो ना त्याचं मार्गदर्शन जीवनात खूप महत्वाचं असतं म्हणून सत्शील माणसाचं ऐकलं पाहिजे सत्शील धर्मात्मा जो धर्माचं आचरण करतो ज्याला धर्म कळतो अधर्म कळतो आणि धर्मशील जो असतो ना त्याचं ऐकलं पाहिजे पुण्यवान पुण्यवान व्यक्ती म्हणजे आयुष्यात त्यानं कधी पाप केलेलं नाही पाप कर्म करत नाही पुण्यवान महात्मा आहे त्याचं ऐकलं पाहिजे पुण्यवानश्च पुण्यवान नाही नाही श्रुती स्मृती म्हणजे वेदाचं ऐकलं पाहिजे आणि वेदाचं अध्ययन करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा ऐकलं पाहिजे अनुभव रूपश्च ज्याच्याकडं दांडगा अनुभव आहे त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे ज्याला अनुभवच नाही त्याचं ऐकायचं नाही पण ज्याच्याकडे अनुभव आहे त्याचं ऐकलं पाहिजे आणि अनुभव ज्याच्याकडे आहे त्याचं जर जीवनात आपण ऐकलं तर जीवनामध्ये कधीच तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही कारण त्यांचं बोलणं वायपट नसतं गणेश पाटील तर त्यांचं बोलणं अनुभवाचं असतं आणि ते अनुभव संतान असतात महाराज अनुभव आले अंगा ते या जगात येतसे तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे महाराज आम्ही वायफट बोलत नाही तुका म्हणे मज कळते चाचणी
बडबडती वाणी अथवा सत्य. अशा माणसाचं ऐकलं पाहिजे ज्याचा अनुभव दांडगा आहे त्याचं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता व्यवहाराचं तुमच्या एवढं आम्हाला कळतं का? तुमच्या एवढं आम्हाला, अरे भाऊ व्यवहाराचं आम्हाला कळत नाही. आम्हाला घ्यायचंच माहिती आहे, कुठं माहिती आहे का नाही महाराज? म्हणजे नाही ते नाही सध्या घ्यायचंच काम चालू आहे, आणखी सुरू झालं नाही द्यायचं काम, वय झालं नाही ना आणखी द्यायचं. ऐका माणसाने अनुभव आपला सादरीकरण केला पाहिजे. ज्याच्याकडे अनुभव आहे त्यानं मार्गदर्शन केलं पाहिजे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. आपल्याकडे जे आहे ना ते लोकांना सांगितलं पाहिजे. संत महात्म्याला अनुभव आहे, वेद मार्गाने मुनी गेलेले आहेत. तो अनुभव संत महात्म्याने या जगाला दाखवून दिला. नाही कसा दिला? फुकट दाखवला, रुपये सुद्धा घेतला नाही. महाराज नुळबरे सांगतात आपणही जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. पण ज्यांच्याकडे अनुभव आहे, वेदात्मा आहे, धर्मात्मा आहे, पुण्यवान व्यक्तीने दाखवलेल्या अर्थात संतांनी दाखवलेल्या मार्गावर आपण गेलं पाहिजे. कारण का त्यांनीच हा वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवून दिलेला आहे. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. सोपेवर मामा सांगितलं संगती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितलं संगती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितलं संगती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर मामा सांगितलं संगती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. वाजवा एकदा टाळ्या. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, ताल दिंडी हाती घेऊन नाचा. याच मार्गाने तुम्ही चाला, दुसऱ्या मार्गाने जाऊ नका. संतांना सांगितले ना, हे संत मार्ग दाखवून गेलेले आहेत, यांच्याच आपल्याला मार्गावर जायचंय. अभंगाचं पहिलं मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग मार्ग
एकदा डबल टाळ्या वाजवा आणखी. भागवत महाराजांनी एवढी सुंदर चाल म्हटली महाराज, हे सगळ्यांच्या माना अशा डौलत होत्या महाराज. असे गायक असले की माणसाला कीर्तन करायला शिनबागच हलका होते. गणेश पाटील मड कसलं का असणार पण खांदेकरी पक्की असं. ज्याला कळत त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळत त्याला पुरेकडे तोंड करून पंगत धरा पहिली. आता काय मारले अवघड आहे. विठ्ठल मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते. या जगतावर मला संतांनी दया केली. सोपं वर्म आपल्याला सगळ्याला सांगणं. देव मिळवण्याचे साधन भरपूर आहेत, पण पहिले अवघड होते. शास्त्र कळत तप करून देव मिळतो, पण तपानं देव मिळतो खरं आहे. पण या जगतामध्ये तप करणं शक्य आहे का आपल्याला? तप करणं म्हणजे पाटील एकदा मांडी घातली की पुन्हा मोडायची. आणि किती वर्ष? 12 वर्ष, 60 हजार वर्ष लोक पहिलं. आता 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये माणसाने 36 आसनं झाले. रामदेव बाबाचे सोडून माणसाला बसणं होत नाही महाराज. आता कालांतराने आणखी बघा 10 वर्षांनी सध्या महाराज आता तरी बसून लोक कीर्तन ऐकतात. पुन्हा बघा 10 वर्षांनंतर महाराज खुर्च्या टाकावं लागणार सगळ्या कीर्तनासाठी. नाही आवडता प्रत्येकाला गुडघ्याचा त्रास आहे. आता आम्हाला महाराज कीर्तन केलं की या वया अरे भाऊ हे आता तुम्ही सगळे मोठे माणसं आहेत ना, तुमचं वय जास्त असते, आम्ही लहान आहे. आम्हाला सुद्धा कीर्तन महाराज उभा तास केले की पुन्हा खुर्ची घेईल असं वाटायला. आता शरीर राहिलं नाही. किती वर्ष चालेल हो गणेश पाटील? 125 वर्ष झाली. किती वर्ष चालेल महाराज? रोज 2-2, 3-3 नट ढिला झाला महाराज सगळा फिरून. ऐका तप करणं शक्य नाही. तपाना देव मिळतो, पण आता तप करणं शक्य राहिले नाही महाराज. अवघड होतं तप अनुष्ठान करणं आणि देव मिळवणं. जाऊ द्या, देवासाठी पुन्हा एक साधन निर्माण झालं, ते म्हणजे महाराज यज्ञ करून, यज्ञ करून देव मिळायचा. आता खरं आहे का? यज्ञ करता येईल आपल्याला माऊली? यज्ञ करता येईल पाटील? यज्ञ करायला आता आहे आपल्याकडे कुवत. उमरजला गेल्या वर्षी यज्ञ झाला होता, 108 कुंडी यज्ञ. त्या यज्ञाला 151 काशीचे ब्राह्मण आणले होते महाराज. हे सगळं बाकीचा खर्च सांगत बसत नाही, पण यज्ञामध्ये 5 दिवसाच्या यज्ञामध्ये तूप टाकायला फक्त 80 लाख रुपये लागले होते. बघा आता आहे काय पाटील? उगा ऐकायचे आपण. हे खूप खर्च आहे महाराज. आता इथं काही कमी नाही म्हणा मरळकमध्ये. आता याला 3रा धोंड्याचा महिना. हरिभाऊ सारखे माणसं देतात, त्याला काय कमी आहे महाराज? आणि सगळ्यांना आशीर्वाद विमलेश्वर भगवंताचा आहे. त्याचा काय विषय इथं महाराज? इथं तुम्ही मनात आणलं ते सिद्धीलाच जातं, कारण का आशीर्वाद मोठ्याचा आहे. ध्यान ठेवा, आपण निमित्त असतो पुढे चालणारे. आता अधिक मासामध्ये आणखी काय नियोजन आहे की भारी आणखी पुन्हा एकदा मेजवानी काय सांगता येते महाराज? त्याच्या मनात आल्यास काय त्याला करून घेतो ते महाराज, आहे का नाही महाराज? पण ते यज्ञ करण्याने देव मिळायचा, पण आता तेवढं काही यज्ञ करणं शक्य राहिलं नाही. देवपूजना महाराज देव मिळायचा. आता देवपूजा करणं शक्य आहे का? हा, देवपूजा करून देव मिळायचा हो. पहिलं आचरण म्हणजे अर्चना भक्ती करून देवाची अर्चना करायची, भजन करत पूजन करायचं, आणि ते पूजनाची महाराज सामुग्री पाहून देव प्रसन्न व्हायचा म्हणे. आता देवपूजा करते का माणूस? हा, करते? देवपूजा करा कोणाकडे येळ आहे? देवपूजा करा कोणाकडे येळ नाही हो. या माता भगिनी देवपूजा करत जाऊन येतात, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे देवपूजा करणं खरंच किसन पाटील, हे माता भगिनी देवपूजा करू जाणं. आपले माणसं देवपूजा कोणीच करत नाहीत. हात वर करा बरं, रोज 2 तास देवपूजा मी करतो असं म्हणणार कोण आहे सांगा बरं? कोणीच नाही. अहो, देवपूजा झाल्यानंतर माणसं दर्शना मंदिरात येत नाही तो, तिथंच आंघोळ करताना म्हणतात आर आर महादेव वाढ जेवाय. लोक लई देवपूजेचा कंटाळा असतो महाराज. माधव महाराज सोनमांजरेकर आणि मारुतराव महाराज दस्तापूरकर दृष्टांत सांगायचे म्हणे, त्यांच्या मुखातला दृष्टांत आहे. माणसाला देवपूजेचा लई कंटाळा. गणेश पाटील हे घरामध्ये बसलं आणि त्याचे वडील बाहेर गावला गेले. आईनं सांगितलं, बाळ्या आपल्या घरातला नियम आहे, देवपूजा झाल्याशिवाय कोणी सुद्धा जेवण करायचं नाही.
आई म्हणे मी देवपूजा करणार नाही. आईनं सांगितलं बाळ्या देवपूजा केल्याशिवाय तुला जेवाय मिळणार नाही. नावीला झाला अक्रू पाटील. त्या आईनं सांगितल्यामुळं देवपूजा केलं एक दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा आईनं सांगितलं बाळ्या देवपूजा कर. पप्पा आले नाहीत. पुन्हा म्हणला देवपूजा करण्यामध्येच आपला वेळ चालाय म्हणे. देवपूजा करून 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 काय आई होणार आहे म्हणे, मला देवपूजाच करायची. आईनं सांगितलं देवपूजा केल्याशिवाय तुला जेवाय मिळणार नाही. काय लावलं म्हणलं आईनं हे देवपूजा आपल्या पाठीमागं, आपलं त्याचं जमत नाही म्हणला. पण आता काय करावं कडे म्हणे, आडावर जा तिथून पाणी आणा इथं पूजा करा, जाऊ द्या म्हणला, देवच आडावर न्यावा म्हणला. त्यानं सगळे देव पवऱ्यात टाकले गणेश पाटील आणि आडावर आलं. ते पवऱ्यात देव सोडे खाली, पण पवऱ्यामध्ये पाणी लगेच येते काय काय करावं लागतंय, 2-3दा हापसावं लागतं. ते महाराज 2-3दा ते हिसके देण्यामध्ये त्या देवामध्ये काही पत्राचे देव असतात बघा, खंडोबा बिरोबा नरसिंग असं असते की नाही. ते पत्राचे देव असे खालीवरी केल्यामुळे ते गेले निघून इकडे तिकडे. त्यानं बाकीचे देव तसे चालले देवाऱ्यात ठेवले. ना बुका ना अष्टगण ना कुंकू ना हळद काहीच नाही पाटील. आईनं सांगितलं बाळा देवपूजा झाली का म्हणलं आई झाली की देवपूजा. आईने बघितलं गंधही नाही फुलही नाही काही नाही. आई म्हणली बाळ्या देवपूजा केलास म्हणा, गंधही नाही काही नाही. आई म्हणला 13 दिवस देवाला गंध लावायचा नाही म्हणलं. कस काय, 2-3 देवानं आत्महत्या केला म्हणजे देवपूजाच करायची नाही 13 दिवस. आईनं सांगितलं नखरे करू नको देवपूजा कर. म्हणला देवपूजा करणं नको, आईचं ऐकणं नको, हिच्याचं खाणं नको, नीट निघून जायचं म्हणला सासरवाडीला. म्हणून का तिथलं लोक कोणी काम सांगत नाहीत. सासरवाडीत कोणी काम सांगत नाही. सासूबाईनं आदराती ते केलं, स्वागत झालं, सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर महाराज मग जावाय थाटात बसला आणि मग सासूबाई जवळ आली. सासूबाई म्हणली माय विमलेश्वर भगवंतानं काय कृपा केली हो, तुम्हाला देवानं खरंच देवासारखंच पाठिलं. मला लई आनंद झाला तुम्ही आल्यामुळं. जावाय म्हणला कशामुळे एवढा आनंद झालाय. सासूबाई म्हणली काय सांगा, आमच्या गावात माणूस मेले, 13 दिवस इटाळ पडलाय, आता देवपूजा करा कोण नव्हतं, बरं झालं तुम्ही आल्या म्हणे. आता किती अवघड झालं सांगा. आता सासूबाईचा शब्द मोडता येत नाही. त्यानं अक्रू पाटील एवढं सामान लिहून दिलं जस काय महापूजाच मांडायची. त्यानं दुसऱ्या दिवशी मला पाणी टाकलं, अत्तर टाकलं, एवढ्या उदबत्या एकदाच लावल्या, 100 उदबत्या. त्या उदबत्याचा वास सगळ्या गल्लीत गेला. त्या सासूबाईची मैत्रीण आली आणि मैत्रीण म्हणली सखू काय ग तुझ्या घरी लईच वास आलाय, काय तुझ्या घरी कार्यक्रम आहे. तुम्ही माय बोलू नको, बोलू नको, बोलू नको, जावाई देवपूजा करायला, जावाई देवपूजा करायला बोलू नको. ती म्हणे मा एवढी भारी देवपूजा आपल्याला कधी बघायला मिळत. ती बसली, ही देवपूजा करून एकदाच वाती घेऊन आले सती दादा, एवढ्या वाती लावली. घ्या म्हणला आरती. सासूबाईच्या मैत्रीनं बघितलं आणि सासूबाईची मैत्री म्हणली जावाई बापू काय भारी देवपूजा करता हो तुम्ही, उद्या काय काय सामान लागतं ते मला सांगा ना, उद्या आमच्या घरची देवपूजा तुम्हीच करा. आता लईच अवघड झाल्याकडे म्हणला, ही देवपूजा करणं नको आणि कोणाचं काम ऐक नको. गोविंद काका नीट शेताकडे गेले, एक विहीर बघणार, आता उडी टाकणार. तितक्यात एक शेतकरी जवळ गेला, म्हणला अरे मरू नको र, लोक जीवन जगण्यासाठी 10-10 लाख रुपये खर्च करतात रे, तुला काय पाहिजे ते मी देतो, मस्त आकड्या झोपून राजाय, तुला काहीच काम नाही, जा घराकडे. म्हणलं अरे घराकडे जात नाही, लोक काम सांगायचं मला घरचे सुद्धा. सास ते तर झालं काय म्हणलं मरायचं म्हणजे मरायचंय. शिवाय दादा म्हणले हे बघ गावाच्या बाहेर आपली संस्था आहे, तू कोणाचंच काम ऐकू नको, तू कोणाच्या घरला जाऊ नको, तू कुठंच काही काम करू नको. हे बघ फॅन लावून देतो, मस्त फॅन खाली झोपत जाय, 3 टाइम खात जाय, वर्षाकाठी 4-5 ड्रेस तुला देतो, मस्त जेवत जाय, मस्त झोपत जाय, काहीच काम करू नको, फक्त एकच काम कर जाय, उठल्या उठल्या देवपूजा करत जाय. आता किती अवघड आहे सांगा मला. माणसं देवपूजा सुद्धा करत नाही सध्या. देव मिळणं कठीण आहे. आचरणाने देव, आता अर्चना भक्तीने देव मिळायचा, पण आता शक्य नाही. मग अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, कली न घडे साधन, कली न घडे साधन, कली न घडे साधन, हे उचित विधी विधान,
उचित विधी विधान हो न कळे न घडे सर्व कळे न घडे सर्व था हो 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 टाळी वाजवा टाळी टाळी भक्ति पंत बहु सोपा भक्ति पंत बहु सोपा भक्ति पंत बहु सोपा अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण न घडे साधन साधन उचित विधान नकळे सर्वथा अवघ्या वाटा झाल्या क्षीण कधी न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्ती पंत बहु सोपा. म्हणून महाराज बाकीच्या साधनाने देव मिळतो रे, पण कलियुगात बाकीचे साधनं कळत नाहीत. म्हणून संतांनी आपला हा मार्ग दाखवून दिला. कोणता? तुका म्हणे सोपी केली पायी वाट. ही सोपी वाट आहे आणि ही वाट आपण केली पाहिजे. कोणती वाट आहे? पंढरपूरला जाणं, दिंडी घेऊन वारी करणं, हे संतांनी दाखवून दिलेला मार्ग आहे. बरोबर आहे की नाही? पंढरीची वाट कौलाची पेट, मिळाले चतुष्ट वारकरी. टाळी वाजवावी गुढी भरावी, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची. हो, ही पंढरपूरची वाट आपल्या जिंदगीमध्ये आपण चालली पाहिजे. आणि हा दाखवून दिला मार्ग कोणाचा आहे? तर संतांचा आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. या जगतावर दया करणं हे फक्त संतांचं भांडवल आहे. बाकीचे कोणी दया करू शकत नाही. सगळ्याला प्रमाण पाठ आहे पाटील. मी सुद्धा म्हणतो, आपण सतत म्हणतो, मला खूपच आवडतं प्रमाण.
चिकारंजल गांजले राम त्यासे मने जो आपुले तोचे साधू ओण काबा देवते तेचे जाना दया करने पुत्रासी दया करने पुत्रासी तोच दासी तो का म्हणे हो सांगू किती तोचे भगवंताचे मोती जे का रंजले गांजले राम त्याचे मने जो आपुले. हे संतांचं दया करणे भांडवल आहे. या जगात संताशिवाय दुसरं कोणी दया करू शकत नाही. सगळ्यावर भूताची ते दया भांडवल संता आपुली ममता नाही देही. घरचं पोरग काय आणि बाहेरचं पोरग काय. अरे भाऊ सगळ्याकडे दया सारखीच. बरोबर आहे की नाही. मरकचे लोक काय आणि पावडेवाडीचे लोक काय सगळ्याला अन्नदान सारखंच करायचं आहे का नाही महाराज. हे संतांचं भांडवल आहे. त्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. एवढी दया या जगतावर संतांशिवाय दुसरं कोणी केलेली नाही. किसन पाटील आपण घरच्या पोरावर जेवढं प्रेम करतो तेवढं शेजारच्या पोरावर प्रेम करतो काय. बोला ना. नाता प्रेम आहे की शंकर महाराज आहे का नाही. नाता महाराज स्वतःच्या पोरावर जेवढं प्रेम असतं ते दुसऱ्याच्या पोरावर प्रेम नसतं महाराज. असतं का. आपुलियाचा कोळवळा आणिक बाळा नयेवरी दुसऱ्याच्या पोरावर नसतं महाराज. है का नाही. म्हणून तो जेवायला बसला सुद्धा पोराच्या पोट स्वतःच्या पोरावर जेवढं प्रेम असतं तेवढं दुसऱ्याच्या पोरावर प्रेम नसतं महाराज. आहे का नाही महाराज. आपल्याकडे आहे आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं बोला ना माता भगिनी कार्ट. आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट. स्वतःच्या पोरावर प्रेम करतो तेवढं दुसऱ्याच्या पोरावर प्रेम करत नाही. जाऊ द्या दुसऱ्याचं. खरं सांगा इमानदारीनं खोटं बोलायचं नाही. आपण स्वतःच्या पोरावर जेवढं प्रेम करतो तेवढं भावाच्या पोरावर प्रेम करतो को करतच नाही हो. हे संतांचं भांडवल आहे. हे आपलं भांडवल नाही महाराज. जो खांडावया घाव घाली कालावने जयाने केली दोघा एकचे सावली वृक्षुजे दैसा नात्रिक्षी दंडू पाळीत्या कोडू गाळीत्या कोडू नवेची जेवी अरे मित्रे जैसा अर्जुना भावा ऐसा मान अपमान सरिसा होतु जाय तिने ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शेतोक्षणी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडसुता तैसा सकाळी काभोता समू आघवी या जगा एक सव्य जैसे उदक तैसे तयाची तिने लोक आकांक्षिती. हे सगळ्या बोब्या माऊली ज्ञानोबरायानं खर्च केल्या. फक्त संतांचा स्वभाव सांगणारे आहेत. आणि या जगतावर दया करणं हे संतांचं भांडवल आहे. आणि त्यांनी दया केली या जगतावर. हे सोपं वर्म आपल्या हाती फुकट देऊन टाकलं महाराज. मार्ग दाऊन गेले आधी दयाने दे संत ते. आणि संतांना दाखवून दिल्या जर मार्गावर आपण गेलात तर आपल्या आयुष्यात कुठंच महाराज तोटा तर पडणारच नाही पण गुंतागुंत सुद्धा होणार नाही. म्हणून संतांनी दाखवून दिल्या मार्गावर चाललं पाहिजे. आयुष्यात कधी तोटा होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. त्याची पंथे चालू जाता 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 त्याची पंथे
काही बोलणे नाही. त्यांची पंथे चालू जाता, त्यांची पंथे चालू जाता, त्यांची पंथे चालू जाता, त्यांची पंथे चालू जाता. त्याची पंथे चालू जाता, त्याची पंथे चालू जाता, त्याची पंथे चालू जाता, त्याची पंथे चालू जाता. चालू जाता, चालू जाता. असं हा. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. म्हणून संतानं दाखवून दिल्या मार्गावर जायचं, दुसऱ्या मार्गाने जायचं नाही. या जर मार्गाने गेला तर पुन्हा तुम्हाला कुठं टोल नाका नाही, कुठं गतिरोधक नाही, कुठं वळण नाही, सरळ वाट. पंढरपुराची ही सरळ वाट आहे, म्हणून या वाटेने गेलं पाहिजे. म्हणजे ही वाट म्हणजे संतांनी वाट म्हणजे माळ घालणं, निर्वेशनी राहणं. बरोबर आहे का ना? ही संतांना दाखवून दिली वाट आहे. हातामध्ये टाळ घ्यायचा, भजन करायचं, पूजन करायचं, ही संतांनी दाखवलेली वाट आहे. आणि या वाटेनं माणसानं गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या वाटेनं जर गेलं तर लय मोठा खड्डा आहे माईच्या. आणि तिथं एक खड्डा नाही, 28 प्रकारचे नरक आहेत. त्या वाटेनं कधी जायचं? नका जाऊ आडरानी, ऐसे गरजती पुराणी. आणि वाटेनं जायचं नाही. मस्त महाराज, बर ही वाट पंढरीची गोमटी, याच वाटेनं गेलं पाहिजे महाराज. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. सगळ्या वाटा मोडून टाकल्या. मोडून या नाना मते, देती सिद्धांत सौरसू. आपल्यासाठी महाराज संत महात्म्याने हा सगळा मोठा मार्ग तयार केलेला आहे. छोट्या वाटा सगळ्या मोडून टाकल्या आणि आपल्यासाठी महामार्ग तयार केला महाराज. सगळ्या मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा. मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा. मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा. मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा. केला राजे भारत यायचं, केलं राजे भारत यायचं, केलं राजे भारत चाले आयचं. मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडनीय बाटा सूक्ष्म दुस्तारा. केलं राजा भारताने केलं मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडनीय वाटा वाटा सूक्ष्म दुस्तारा. मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा. केला राज भारत चाले ऐसा, केलं राजा भारत चाले ऐसा. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तारा, मोडनीया वाटा सूक्ष्म मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्य भारत चाले ऐसा, मोडोनिया नाना मथे, देती सिद्धांत सौरसू. महाराज सगळा सोपं आपल्याला संतानात्मानी करून दिलं. याच्यासाठी काही सायास आपल्याला करायची गरज नाही. म्हणून महाराज नलगती सायास जावे बनंतरा, सुखे तो घरा नारायण. देव आपल्या घरी भेटतो असली साधना गोमटी वाट संतांनी दाखवून दिली. म्हणून या जगतावर संतांचे उपकार आहेत आणि तेच कृपावंत आहेत. निळा म्हणे ऐसे संत, 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 संत संत संत. निळा म्हणे ऐसे संत,
आईचे संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू येण्याची पंथ चालू जाता येण्याची पंथ चालू जाता कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू येण्याची पंथ चालू जाता येण्याची पंथ चालू चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही येण्याचे पंथ चालू जाता येण्याचे पंथ चालू जाता न पडे गुंठा कोठे काही न पडे गुंठा कोठे काही येण्याचे पंथ चालू जाता येण्याचे पंथ चालू चालू जाता पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार जय देव हो पार कुमारी हो पार निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही यथामती यथावकाश धावत्या बेगामध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला या सेमध्ये कमी जास्त झाला असेल माझ्या वाणीचा दोष समजा जे चांगलं वाटते माझे गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरत वैकुंठवासी अंगद महाराज ढळगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे सर्वांच्या प्रेमाखातीर खूप खूप मला इथे येण्याचा योग प्राप्त होतो सगळ्यांचं प्रेम आपलं असंच वाढत राहावं विमलेश्वर भगवंताच्यांनी अशी प्रार्थना आहे आता हे केला नेम चालवे माझा नामा मने केशी राजा आपला हे नगर भोजनाचा कार्यक्रम ही जी काही परंपरा आहे अशीच आपण महाराज अबाधित अखंड अशी चालू ठेवावी आणि ते चालू ठेवण्याचं सामर्थ्य विमलेश्वर भगवंताने प्रत्येकाच्या अंतकरणात द्यावं एवढीच विमलेश्वर भगवंताच्याने प्रार्थना करूया आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एकदा हात वर करा दोन्ही हात वर करा दोन्ही हात वर सुंदर असं भजन नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हराय त्रिलोचनाय सागराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विकल चल पावितस्थले कल विलंब विलंबिता भुजंग तुम मालिका टमट 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 टमन्नाद वदोरे चकाल तांडव तांडव तनस्त शिव शिव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वांना कोटी कोटी धन्यवाद सगळ्याला विनंती आहे शिंदे पाटील परिवाराची विनंती आहे भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये विठ्ठल जय जय विठ्ठल